एटीएन महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज. काही ठळक बातम्या. नमस्कार, मी पोलीस निरीक्षक गणेश कराड, किनवट पोलीस ठाणे. ऑपरेशन निर्भया अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक श्री अविनाश कुमार सर यांनी वेळोवेळी आम्हाला किनवट पोलीस दलाला महिलांच्या संदर्भात होणारे जे गुन्हे आहेत ते तत्काळ दाखल करून त्यांचा ताबडतोब त्या ठिकाणी लवकरात लवकर तपास करून आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र सादर करण्याबाबतच्या आम्हाला सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने काल दिनांक 1/1/2026 रोजी किनवट पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 1/2026 अन्वये BNS 7479 तसेच पोक्सो कलम 8 व 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास PSI श्री फडेवार यांच्याकडे देण्यात आलेला होता. सदर गुन्ह्याचा तपास त्याकरता एक पथक नेमण्यात आलेलं होतं. त्यामध्ये PSI फडेवार, PSI झाडे व EC पोलीस कॉन्स्टेबल अनमवार व इतर स्टाफ यांची नेमणूक करण्यात आलेली होती. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी आरोपीला ताब्यात घेऊन आरोपीला अटक केलं. आरोपीला माननीय विशेष न्यायालय नांदेड या ठिकाणी त्याला हजर केला असता माननीय न्यायालयाने त्याला ज्युडिशियल कस्टडी दिलेली होती. त्या दरम्यान तपास पथकाने आरोपीविरुद्ध सर्व पुरावे त्या ठिकाणी हस्तगत केले. त्यामध्ये तांत्रिक पुरावे हस्तगत केले व आरोपीविरुद्ध अवघ्या 24 तासामध्ये दोषारोपपत्र या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. सर, 24 घंटे में कोई दोषारोप नहीं हो सकता, लेकिन इस बार में किया है समझो आपने. 24 तासामध्ये या ठिकाणी आम्ही त्या गुन्ह्याची जी दाखता आहे आणि संवेदनशीलता लक्षात घेऊन तात्काळ त्या ठिकाणी साक्षीदारांचे जबाब तसेच घटनास्थळ पंचनामे असतील. त्याच पद्धतीने साक्षीदारांचे या ठिकाणी BNSS 183 अन्वये जे जबाब आहेत ते तात्काळ आम्ही घेतले आणि या ठिकाणी सर्व टीमने किनवट पोलीस स्टेशनच्या सर्व टीमने या ठिकाणी एक अत्यंत चांगलं काम करून एक समाजासमोर एक त्या ठिकाणी गोष्ट ठेवलेली आहे की महिलांसंदर्भातले गुन्हे जे आहेत त्याच्याबद्दल आम्ही एकदम संवेदनशील आहोत आणि त्याला जास्तीत जास्त प्राधान्याने आम्ही प्राधान्य देणार आहोत. आणि किनवटची जनताला काय सांगतात? किनवटच्या जनतेला आम्हाला एवढंच सांगायचं आहे की जर कुठं जर या ठिकाणी त्या ठिकाणी जर काही वाद होत असतील, भांडण होत असतील, त्याच पद्धतीने जर महिलांवर अत्याचार होत असतील तर तात्काळ या पोलीस स्टेशनला यायचं आहे. आम्ही तात्काळ त्याची दखल घेऊ आणि योग्य तो पुढील तपास करू. परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा एटीएन महाराष्ट्र न्यूज. चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, पुढील ग्रुपवर शेअर करा.